पिंपळगाव सिद्धनाथ गावचे गावकरी या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही दाखवा का त्यांनी आत्ताच बीडीओसोबत त्यांची साधक बाधक चर्चा झाली आणि त्यांचं जे काही ग्रामपंचायतीचं पाणीपुरवठा योजना आहे त्याच्यामध्ये बोगस MB रेकॉर्ड करून बिलं काढण्यात आले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे. तसेच जे काही प्रोसिडिंग बुक आहे त्याच्यामध्ये देखील छेडछाड होत असल्याचा आरोप केलेला आहे. तर जे तक्रारदार आहे आणि बीडीओंशी काय नक्की चर्चा झाली ते समजून घेऊया. सर नमस्कार. नमस्ते. आत्ताच पिंपळगाव सिद्धनाथचे नागरिक आपल्याला भेटायला आले होते. तर त्यांनी दोन चौकशी करण्यासंदर्भात आपल्याला अर्ज दिले आहे. एक जलजीवन मिशनची चौकशी आणि सेकंडली ग्रामपंचायतचा रेकॉर्डमध्ये छेडछाड होऊ शकते या संदर्भात चौकशी. तर आपण जलजीवन मिशनसाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेटर देतो आहेत की त्रयस्थ पार्टीकडून म्हणजे साईडच्या डेप्टी इंजिनियरकडून एक समिती गठीत करून जलजीवन मिशनची चौकशी करण्यात यावी. आणि सेकंडली जो रेकॉर्डचा छेडछाड होण्याची जी तक्रार आहे त्या संदर्भात आत्ताच आपण विस्तार अधिकारी पंचायतला लेटर देऊन आत्ताच तात्काळ तिथे जाऊन रेकॉर्डची कस्टडी घेणे किंवा पुढील त्यावर कारवाई करण्याची चौकशी करण्याची आपण पत्र देतो आहे. तर पुढील चौकशी अहवाल आल्यावर संबंधितांवर आपण कारवाई करू. तर धन्यवाद. आता तुम्हाला सरांनी जे काही सांगितलेलं आहे ते समाधानी आहेत? हो नक्कीच. आमची जी मेन मागणी होती ना की कागदपत्रांमध्ये जी छेडछाड होते किंवा पुढे पण होण्याची चान्सेस आहेत तर त्याच्यावर सरांनी तत्काळ ॲक्शन घेतलेली आहे. तत्काळ त्यांनी लेटर काढायचे आदेश दिलेले आहेत आणि तत्काळ ते कागदपत्र ताब्यात घे असं सांगत. आणि बाकी जलजीवनचा जो मुद्दा आहे ते काय रात्रीत विहीर खोलून होणार नाही किंवा एम्ब्या चेंज करून होणार नाही किंवा टाक्या बांधून होणार नाही, पाईपलाईन होणार नाही आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी एक ब्लॉकच्या बाहेरचे अधिकारी नेमण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यासंबंधी पण ते पत्र आम्हाला देणार आहे. तर आम्ही यानुसार कारवाई व्हावी एवढीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. आपण पाहिलं की ग्रामपंचायत पिंपळगाव सिद्धनाथमध्ये पाठीमागच ग्रामसभेचा एक व्हिडिओ आला. त्याच्यामध्ये ग्रामस्थांमध्ये एकमेकांमध्ये हाणामारी देखील झालेली पाहायला मिळाली. परंतु त्याच ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार असल्याचं आता माहिती अधिकारानुसार समोर आलेलं आहे. तर आता BDO सरांनी ग्रामस्थांना आश्वासन दिलेलं आहे की दुसऱ्या तालुक्यातला तांत्रिक अधिकारी नेमून नक्की कामं झालेली आहे का MB रेकॉर्डप्रमाणे ते चेक होईल. तसेच जे काही छेडछाड आहे किंवा नाही त्याची देखील एक चौकशी होणार आहे. पाहूया या चौकशीमध्ये काय पुढे येते ते. तर पाहत राहा शिवाय न्यूज जुन्नर.